महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचे पॅकिंग करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 6 जणांना अटक करून 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 16 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास वालदेवी नदीच्या पुलावर विहित गावकडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली आहे. रमीन उर्फ अनवर रिवान सय्यद वय वर्ष 30 राहणार मनसुरीचा नाशिक रोड नाशिक, मोहम्मद अख्तर रना वय वर्ष 28 राहणार खमदार चौक नाशिक, ताबिश इरफान शेख वय वर्ष 20 राहणार सरदार पटेल रोड मनमाड नांदगाव नाशिक, शोएब इम्तियान पठाण वय वर्ष 20 राहणार नाशिक, सुरन शिवपुनप राजभर वय वर्ष 29 राहणार नाशिक, रोहित संजय वाळुंज वय वर्ष 26 भाबड वस्ती मनमाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करण्यासाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेल्या गुटखा, पान मसाला विक्री करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून शोध घेण्यात येत होता. शनिवारी दिनांक 16 रोजी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदेव काळे व पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की काही व्यक्ती अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल सुभाष रोड येथून एका महिंद्रा पिकअप गाडीतून घेऊन जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने गाडीचा शोध घेतला. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून वालदेवी नदीच्या पुलावर विहित गावकडे जाणाऱ्या रोडवर पिकअप वाहन पकडून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा पॅकिंगचे मशीन व कच्चा तयार गुटखा तसेच माल पॅकिंगचे करण्याचे विमल पान मसाला नावाचे पॅकेट रोड असे साहित्य मिळाले असून पोलिसांनी या कारवाईत 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक GS काळे, पोलीस अंमलदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ढाकणे आदींनी ही कामगिरी केली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत. त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला. सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे. एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे. आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे. असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण 6 आरोपी ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत. यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड.